पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसे प्रतिनिधींनी माझ्याकडे आणि डीसीएम साहेबांकडे विनंती केली होती। जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, आलिया मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे चित्र देखील पूर्णपणे समोर आल्यामुळे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण देखील या ठिकाणी मोठे अनुदान मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट या ठिकाणी जाहीरामध्ये करण्यामध्ये आलेले आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। त्यामुळे देखील व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये अनुदान। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पण वाटत असेल की अनुदान मिळालं पाहिजे तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पूर्ण बघणं अत्यंत गरजेचे आहे आणि या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। आता शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यामध्ये आलेलं आहे। शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळणार आहे। या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणार आहे। आता जर तुम्ही पण ही 2 कामे पूर्ण केलेली नसेल तर आता तुम्हाला देखील अपात्र देखील ठरू शकते। म्हणजेच की आता हे जे 50,000 रुपये अनुदान आहे, जर तुम्हाला पण हे पाहिजे असेल तर आता तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करायला सांगितलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण अनुदाना वाचून वंचित राहायचं नसेल किंवा तुम्हाला पण वाटत असेल की या अनुदानासाठी आपण पण देखील पात्र ठरलो पाहिजे तर आता तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर आता तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे देखील पूर्ण करावी लागणार। कोणत्या वेळेला आणि किती वाजून किती मिनिटांनी आणि किती तारखेला देखील तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार। व्हिडिओ खूप छोटा आहे पण माहिती खूप मोठी आहे, त्यामुळे देखील व्हिडिओला पूर्ण बघत चला जेणेकरून तुम्हाला पण महत्त्वाचे अपडेट देखील कळणार। आता हे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे अनुदान। डीबीटी म्हणजे डायरेक्ट मनी ट्रान्सफर। आता डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून देखील तुम्हाला पूर्णपणे अनुदान मिळण्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी ही बातमी मोठी महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे। कारण की आता या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान मिळणार असल्याचे पूर्णपणे जिआरामध्ये या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडला। आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांना अनुदान वाटप देखील करण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना पूर्णपणे अनुदान देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी काही शेतकऱ्यांना पात्र तर काही शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यामध्ये आलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे समजून घेऊ कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र करण्यामध्ये आलेले आहे। आता जर तुम्ही पण ही 2 महत्त्वाची कामे केली नसेल किंवा तुमची पण ही 2 कामे अधुरे असतील तर आता तुम्हाला पण थेट अपात्र केले जाणार असल्याचे पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे निर्णय घेण्यामध्ये आलेला असल्यामुळे आता देखील शेतकऱ्यांना ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे देखील सांगण्यामध्ये आल्यामुळे आता जर तुमचे देखील ही 2 महत्त्वाची कामे अधुरे असतील तर आता तुम्हाला डायरेक्ट अपात्र केले जाणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे स्पष्ट देखील करण्यामध्ये आलेले आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 महत्त्वाची कागदपत्रे नसणार त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे अपात्र करण्यामध्ये येणार। आता हा योजनेचा भाग काय असणार? 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळणार। कोणत्या कारणाने शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे पूर्णपणे लगेच अपडेट आपण 1.5 मिनिटाच्या आत बघूया। फक्त व्हिडिओला लक्ष देऊन बघत चला। आता शेतकऱ्यांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते पीक विमा योजनेच्या नमोच्या हप्त्याची, पण देखील दोन्ही हप्ते आले नसून आता थेट पीक विमा योजनेचा हप्ता देखील पूर्णपणे देखील या
ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला नव्हता. आता देखील शेतकरी फक्त एकाच चिंतेत होते की आता या दुष्काळामध्ये काहीतरी देखील शेतकऱ्यांना सहारा म्हणून देखील काहीतरी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांना देखील हा दुष्काळ जड जाऊ नाही म्हणून देखील या अनुदानाचा देखील पूर्णपणे भाग मांडल्या जात असल्याचे पूर्णपणे चित्र वर्णन या ठिकाणी केले जात आहे. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्ही पण समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला पण आता 50,000 रुपये अनुदान मिळू शकते जर तुम्ही पण हे कार्य, हे काम आणि हे महत्त्वाचे पूर्णपणे डॉक्युमेंट आणले असेल तर. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार असणार आहे, त्यामुळे तुम्हाला पण देखील हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता पूर्णपणे 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करण्यामध्ये येणार असून राज्य सरकारची ही मोठी देखील योजना आहे. आता अनुदान वाटप देखील या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आणि यामधून कोणकोणते शेतकरी अपात्र थेट केले जाणार आहे पूर्णपणे माहिती समोर आलेली आहे. लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि देखील जर तुम्हाला पण या ठिकाणाहून अपात्र केलं तर तुम्ही पण अपात्र कसं व्हाल आणि देखील या अपात्रच्या यादीतून तुमचं नाव देखील पात्रच्या यादीमध्ये कसे टाकायचं. आता जर तुमचं पण नाव या पात्र यादीमध्ये नसेल किंवा तुम्हाला पण या ठिकाणी असं वाटत असेल की तुम्ही पण ती 2 महत्त्वाची कामे पूर्ण केलेली नसेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण पात्र व्हायचं आहे, आपल्याला पण अनुदान आलं पाहिजे असं देखील तुम्हाला पण वाटत असेल तर यासाठी काय करायचं आहे तर चला लगेच बघू. यासाठी तुम्हाला कोणकोणते कामे, कोणकोणते कार्य देखील करायचे आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. कोणतं काम महत्त्वाचं असणार आहे जेणेकरून तुम्हाला पण या अनुदानाचा लाभ देखील मिळेल. या 36 जिल्ह्यापैकी पूर्णपणे शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार. फक्त यासाठी तुम्हाला पात्र व्हावे लागणार आणि देखील या ठिकाणी पात्र होण्यासाठी तुम्हाला देखील एक महत्त्वाचं काम नव्हे तर पूर्णपणे 2 महत्त्वाची कामे पूर्ण करणं अत्यंत आवश्यक या ठिकाणी सांगण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे. आता जर तुम्ही पण ही 2 कामे केलेली नसेल आणि तुम्ही पण अनुदानाची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्ही देखील आजपासूनच अनुदानाची प्रतीक्षा करू नका. तुम्हाला अनुदान मिळणार नाही, तुम्ही देखील यामधून अपात्र ठरणार आहेच. कारण की तुम्ही पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला देखील वाट बघायची गरज नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केलेली नसेल तर त्यांनी देखील लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी जेणेकरून त्यांना पण अडचणीचा, बाधेचा सामना करावा नाही लागणार आणि त्यांना देखील थेट अनुदान मिळेल. तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांना पार पाडण्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे, कोणकोणते शेतकरी यामधून पात्र आहे संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र करण्यामध्ये येणार, ज्या शेतकऱ्यांचे ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण असणार त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्र करण्यामध्ये येणार. जर तुमचे पण हे 2 महत्त्वाची कामे अधुरे असेल तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी जेणेकरून तुम्हाला पण अडचण, बाधा निर्माण होणार नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे ई-KYC. शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील ई-KYC करणं अत्यंत गरजेचे आहे. कारण की आता ई-KYC जर तुमची पण नसेल तर आता तुम्हाला पण अपात्रचा शिक्का लागणार. जर तुमची ई-KYC असेल तरच तुम्हाला अनुदान मिळणार. फार्मर आय डी आता फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाकायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.